नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण 2020 ते 23 राज्यसेवा पूर्व परीक्षा जीएस पेपरचा अनालिसिस बघत आहोत। मागच्या लेक्चरला आपण 2020 च्या जीएस पेपरचा अनालिसिस पाहिलेला आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये 2021 आणि त्यापुढील क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण बघणार आहोत। तर ए सेट मध्ये सर्वात पहिला प्रश्न म्हणजे पहिला सेक्शन हा इतिहासाचा आहे। सुरुवातीचे 15 प्रश्न हे इतिहास विषयाचे असणार आहेत। तर आता प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर आहे आणि हा प्रश्न जवळपास आपल्याला 11वीच्या ओल्ड टेक्स्ट बुक मधनं पण कव्हर होण्यासारखा आहे। 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला। त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आणि किती तालुके होते? तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला 26 जिल्हे होते। त्यामुळे एक ए ऑप्शन घ्यायचा, बी डी हा ऑप्शन जातोय आपला। ए नसलेला ऑप्शन आपले एलिमिनेट, म्हणजे काय करायचं आपल्याला एलिमिनेशन टेक्निक वापरायचे आहे। तर 2 ऑप्शन राहिले। तर आता डी का सी याच्यामध्ये तालुक्यांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। तर 229 तालुके होते, त्यामुळे ए आणि डी असा आयोगाने आन्सर या प्रश्नाचा दिलेला आहे। तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे। फॅक्च्युअल डाटा हा तुमचा काही प्रमाणात पाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे, हे दिसतंय ना? ठीक आहे। जो दुसरा प्रश्न आहे तो बघा, स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं समर्थन होतं? आपलं काय ठरलेलं आहे, जेव्हा ऑप्शन आणि सब ऑप्शन फॉर्म मध्ये प्रश्न असतो त्यावेळी पहिल्यांदा सब ऑप्शन बघून घ्यायचे। जर ऑल ऑफ दी अबो म्हणजे असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जर सब ऑप्शन असतील तर मग आपण त्याला हे करून घ्यायचं आहे सब ऑप्शन्स ना। एक मिनिट, ठीक आहे। तर अशा फॉर्म मध्ये जेव्हा प्रश्न असतील तेव्हा आपण सब ऑप्शन बघून घ्यायचे। तर वाचा, सब ऑप्शन बघून जेव्हा ऑप्शन कडे जातो तेव्हा राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुचेता कृपलानी। तर अशा वेळी आपण ओव्हर थिंकिंग करून एखादा ऑप्शन काढण्यापेक्षा, जरी आयोगाने याचा आन्सर सुरुवातीला बी आणि डी दिलेलं होतं आणि त्यानंतर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, पण तरी सुद्धा आपण याचा आन्सर जर नाही माहिती तर ओव्हर थिंकिंग करून ऑप्शन डिलीट करण्यापेक्षा आपण ऑल ऑफ द अबो हा ऑप्शन घेऊन जाणं अपेक्षित आहे। तर आयोगाने कदाचित त्यामुळेच हा प्रश्न कॅन्सल केलेला असावा। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, ठीक आहे। आता हा नेक्स्ट प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकारांचा प्रभावी वापर केला। तर सुरुवातीला आयोगाने याचा आन्सर कलापथक असं दिलेलं होतं, कारण आपल्याला माहितीये की अण्णाभाऊ साठे असतील, गव्हाणे आणि अमर शेख यांनी 1944च्या दरम्यान कलापथक, लालबावटा कलापथक, आपल्याला जेव्हा हिस्ट्री आपण करतो GS1 मध्ये म्हणजे मेन्स मध्ये, त्यावेळी आपल्याला सांस्कृतिक जो इतिहास आहे त्यामध्ये हा भाग आहे की कलापथक वगैरे। तर मग लालबावटा कलापथकाची स्थापना केलेली होती, पण सुरुवातीला कलापथक दिलेलं होतं आणि नंतर आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर म्हणजे 2021चा जो राज्यसेवेचा पेपर होता तो बऱ्यापैकी फॅक्च्युअल पेपर होता। तर म्हणजे आपली तयारी कशी असली पाहिजे, आता 2024चा पेपर जो येईल तो फॅक्च्युअल असेल का कन्सेप्च्युअल असेल, अप्रोच बेस असेल, हे आपण सांगू शकत नाही, पण आपली दोन्ही प्रकारे तयारी असली पाहिजे। जरी आपली फॅक्च्युअल वर तितकी कमांड नसेल तर तरी सुद्धा आपण त्या गोष्टी इलिमिनेशन मेथडनी लॉजिक लावून आन्सर पर्यंत गेलं पाहिजे। आपल्याला आन्सर पर्यंत जाणं जास्त महत्वाचं आहे आणि मार्क्स मिळवणं महत्वाचं आहे। तर मग अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर आता 2 वाक्य दिलेले आहेत आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर बघा, पहिलं वाक्य आहे M.N. रॉय यांनी लिबरल म्हणजे M.N. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते आणि दुसरं वाक्य M.N. रॉय हे रॅडिकल पक्षाचे नेते होते। दोन्हीपैकी एकच। आता पहिलं तर बघा, दोन्ही वाक्य बरोबर असतील का? ते एकाच पक्षाचे नेते असू शकतात, तर मग दोन्ही वाक्य बरोबर
नाहीये. तर आणि दोन्ही वाक्य चूक असण्याची पण शक्यता आपल्याला कन्फर्म माहित नाही, तर आपण नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे दोन ऑप्शन असे गेले तर दोन ऑप्शनवर तुम्हाला विचार करायचा आहे. तर एम एन रॉय हे थोडं फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे. रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते. आय थिंक याच्या अगोदरची एक्झाम काही याच्या नंतरची जी पूर्वपरीक्षा झालेली होती, तर एम एन रॉय यांनी म्हणजे या स्टेटमेंटला घेऊन आयोगाने पुढे प्रश्न विचारलेला आहे. कसा, तर एम एन रॉय यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना कधी केली, का 1920 ला या पक्षाची स्थापना केली, असा काहीतरी प्रश्न विचारलेला. आपण तो पुढच्या पेपरमध्ये बघणारच आहोत. पण तरीही म्हणजे आयोग एका सेंटेन्सला धरून किंवा आता जोड्या लावायचा आपण बघतो. मी नेहमी हे काय सांगते की जोड्या लावायचे प्रश्न जे तुमचे जरी बरोबर आलेले असतील तरी ते तुम्ही लिहून काढले पाहिजेत शॉर्ट नोटच्या फॉर्म मध्ये. तर कारण आयोग मागच्या बेस पकडून पुढे प्रश्न तयार करत असतं किंवा विचारत असतं, त्याच्यामुळं हे वाक्य बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न, ठीक आहे, दिसतंय ना? हा, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आता दोन गोष्टी आहेत, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग, कन्फ्युजन व्हायचं नाही. ही इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग आहे. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग हिची स्थापना 1928 ला झालेली होती आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग एक आहे. तर हिची स्थापना आय थिंक 1943-44च्या आसपास झालेली होती. त्याच्यामध्ये पण सुभाषचंद्र बोस होते, पण त्याच्यामध्ये पंडित नेहरू नव्हते. तर इंडियन इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना 1928 ला झाली आणि जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याचे सचिव कोणतर अय्यंगार होते. तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. समाज सुधारकाने त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य. तर अशा वेळी काय करायचं, मी सांगितलेलं आहे की कमीत कमी एक जरी माहिती असेल तरी तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट करायचा. तो प्रश्न बरोबर येतो, कारण आयोगाचे प्रश्न एवढे किचकट नसतात आणि दोन असतील तर मग तुमचा 100% तो प्रश्न बरोबर येणार. अशा वेळी माहित नसणाऱ्या गोष्टींपेक्षा माहित असणाऱ्या गोष्टींवर जास्त फोकस करायचं. तर आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंची जी पुस्तकं आहेत, ते ग्रंथ आहेत, ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत. तर महात्मा फुलेंचा इशारा हा त्यांचा ग्रंथ होता, ते पुस्तक होतं. तर डी ला एक असलेला ऑप्शन बघा, एका ऑप्शनवर पण तुमचा प्रश्न डील होतो आणि प्लस वेळ वाचतोय. जो वेळ वाचेल तो पुढच्या प्रश्नासाठी तुम्हाला उपयोगात आणायचे. म्हणजे हा अप्रोच कंबाईनला वेळ वाचवण्याच्या दृष्टीने सुद्धा कामाला येऊ शकतो. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे 4. आता पुढचा प्रश्न, सिक्वेन्स बरोबर आहे? ठीक आहे, आता हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. परत हे जे वेगवेगळे आयोग आहेत, शिक्षणासंबंधी नेमलेले आयोग होते, तर त्याचे वर्ष विचारलेले आहेत. तर जो राधाकृष्णन आयोग होता तर तो 1949, मुदलियार आयोग 1952 ला. आता ह्याच्यामध्ये ऍडिशन थोडी लिहून ठेवायची. मुदलियार आयोग होता हा माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होता. किंवा राधाकृष्णन आयोग हा युनिव्हर्सिटी एज्युकेशन, विद्यापीठ शिक्षणाची, एनसीईआरटीची स्थापना 1961 ला झाली आणि कोठारी आयोग 1964 ला आलेला होता. त्यांनी 1966 ला रिपोर्ट दिला. ठीक आहे, तर हा असे 1 2 3 4 बघा. आता 1 2 इथं असल्यामुळे आपण एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन इथे 4 दिले का 3 हे न बघता जरी टिक केलं तर चुका होऊ शकतात. हे माझ्या स्वतःच्या अशा चुका झालेल्या आहेत, म्हणून हे तुम्हाला सांगते की अशा चुका करायच्या नाहीत. जेव्हा असा प्रश्न खूप सोपा आपल्या टप्प्यातला प्रश्न आलेला असतो तर ओव्हर कॉन्फिडन्स किंवा घाईघाईमध्ये आपण ते चुकीचं गोल नाही करायचं, तर एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक तिथं गोल भरायचे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे. पुढे जोड्या लावायचे प्रश्न. म्हणजे जोड्या लावायचे किती सारे प्रश्न येतात बघा, आणि ते खूप सोपे असतात. याच्यामध्ये पण 2 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत तुम्हाला.
दिनकरराव जवळकरांचं साप्ताहिक होतं तेज. मग सी, आणि हे सगळं एकतर 11वीच्या पुस्तकातून कव्हर होणार आहे. ओल्ड 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यातून, गाठाळमधून. गाठाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, इव्हन इतिहासासाठी चांगला रेफरन्स बुक आहे, तर त्याच्यामधून जरी वाचलं तरी खूप सारा इतिहासाचा, समाज सुधारकांचा, इव्हन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, उठाव, तर ह्या गोष्टींचा खूप चांगला आपल्याला अप्रोच येऊन जातो. त्यामुळं ते पुस्तक चांगले आहे. तर सी साठी 3, बाकीचे ऑप्शन लगेच डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, म्हणजे एक जरी माहिती होत असलं तरी तुमचं उत्तर निघत होतं. आता पुढचा प्रश्न. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला, त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल, या ॲलन ह्यूम यांची होती सेफ्टी वॉल थेअरी. सेफ्टी वॉल थेअरी कोणी मांडलेली, तर ॲलन ह्यूम यांनी मांडलेली होती. त्याला कुठल्या इंग्रजांचा पाठिंबा होता किंवा इंग्रज व्यक्तींचा पाठिंबा होता, तर विल्यम वेडनबर्ग आणि हेनरी कॉटन या दोघांनी त्याला पाठिंबा दिलेला होता. पण योगाचा आन्सर AC एकामध्ये आणि CA दोन्ही ऑप्शन सेम असल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल झालेला होता. ठीक आहे, तर आता पुढच्या वेळी जर आलं तर लक्षात ठेवायचं. आणि हे श्लेगल आणि एल्फिन्स्टन का नव्हते, कारण हे खूप आधी सेफ्टी वॉल थेअरी कधी 1884-85च्या आसपास मांडलेली होती, पण हे त्यानंतरचे, एल्फिन्स्टन खूप नंतरचा, 1900च्या पुढचे गव्हर्नर व्हायसरॉय होते. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ते इलिमिनेट करून टाकायचे. मी काल सांगितलेले की समाज सुधारक करत असताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, जन्म, मृत्यू आणि मधली 1-2 मोठी घडामोड. तसंच व्हायसरॉय आणि गव्हर्नर जनरल करत असताना त्यांचा कार्यकाळ, कुठल्या कार्यकाळात ते होते, साधारणपणे लक्षात ठेवायचं. अगदी सगळ्यांचं पाठ करत नाही बसायचं, पण साधारणपणे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. ठीक आहे, आता हा एकच प्रश्न 2021च्या पूर्व परीक्षेला इतिहासामध्ये एकच प्रश्न मध्ययुगीन इतिहासावर आलेला, बाकी सगळे आधुनिक इतिहासाचे प्रश्न होते. ठीक आहे, तर हा एकच प्रश्न होता, तोही जोडा लावायला झालेला होता. तर आता गुलबदन बेगम आपल्याला माहिती आहे हुमायूनची बहीण होती, तर तिने हुमायून नामा लिहिलेला होता. तर 3 असलेला ऑप्शन, आता 2 ऑप्शन जातात ते कट करून टाकायचे, 2 ऑप्शन उरले. तर मग झेबुनिसा ही सुलेखनामध्ये तरबेज होती, तर D ला 1. म्हणजे हे या 2 मधून मग तुम्ही आता रिस्क घ्यायची. आता मलाही, मी जेव्हा पेपर सोडवत होते किंवा मी पेपर दिलेला होता त्यावेळी मलाही माहित नव्हतं की झेबुनिसा, म्हणजे माझा हा प्रश्न ऍक्च्युअली चुकलेला होता. तर मग D च 1 आहे. मग आता तुमचं काम काय आहे, जर आता गुलबदन बेगम हुमायून नामा हे आपल्याला माहितीये, तर मग त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, सलीमा सुलताना त्याची बरोबर जोडी त्याच्या पुढे लिहायची, जहारा बेगम त्याच्या पुढे लिहायची, आणि झेबुनिसा. म्हणजे इन केस जर परत आला आयोगाने ह्यातल्या एका जरी जोडीचा वापर करून पुढे प्रश्न विचारला तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्याच्यामुळं हे लिहिलं पाहिजे तुम्ही. आता पुढचा प्रश्न आहे, विसंगत शीर्षक ओळखायचे. तर यातली जी ग्रंथ आहेत, मागाशी बघितलं आपण जोडा लावामध्ये महात्मा फुलेंचा एक ग्रंथ विचारलेला होता. तर आता याच्यामध्ये परत महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ, म्हणजे आता महात्मा फुलेंची पुस्तकं आणि डॉक्टर आंबेडकरांची पुस्तकं किंवा त्यांनी ज्या काही संस्था सुरू केल्या त्या क्रमावर पण कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर महात्मा फुलेंची जी आहे गुलामगिरी पासूनची जे सार्वजनिक सत्यधर्मपर्यंतची जी पुस्तकं आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने ट्रिकच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता, कारण ते विचारले जातात. आता बघितलं ना आपण, 2021च्या एका पेपरमध्ये 2 पुस्तकांवर त्यांच्या प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, 2 वेगवेगळे प्रश्न. तर हे फक्त महात्मा फुलेंचं आहे आणि बाकीची सगळी ही मुकुंदराव पाटलांची पुस्तकं आहेत, त्याच्यामुळे हे वेगळं निघतंय. ठीक आहे, तर आता कुलकर्णी लीलामृत आपल्याला माहिती आहे मुकुंदराव पाटलांचे. जर आपल्याला तिथे महात्मा फुलेंची ग्रंथ माहिती असते तर मग आपण हे इलिमिनेट करून बाजूला काढू शकलो असतो. ठीक आहे, म्हणजे सगळं आता कुलकर्णी लीलामृत मुकुंदराव पाटलांचे, पण हे विठोबाची शिकवण आहे, शेठजी प्रताप हे माहित नव्हतं आपल्याला, पण आपल्याला हे कन्फर्म माहित पाहिजे की ती महात्मा फुलेंची नाही, मग आपल्याला बाजूला काढता आलं असतं. ठीक आहे, तर मग असा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
आता बघा, न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केलेलं होतं. कारण आता आपल्याला माहिती आहे डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा एक 1879 ला आला. कारण काय 1876 ला दख्खनचे दंगे झालेले होते. त्यानंतर तो डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ, आता ऍग्रिकल्चर रिलीफ आहे, शेती आणि शेतकऱ्यांना रिलीफ द्यायचं आहे. तर मग बघा त्याचं स्वागत केलेले रानडे यांनी. तर त्याच्यातून काय काय मिळणार होतं, तर या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण होणार होतं. ठीक आहे, बरोबर आहे. आणि या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. कसं आहे माहिती का, त्यावेळी दुष्काळच होता. दुष्काळ ही नैसर्गिक घटना आहे, तर मग ते रोखू शकत नव्हते, पण मग सावकारापासून संरक्षण करू शकत होते, पण शेतकऱ्यांना कर्ज घेण्यापासून पर्यायच नव्हता. त्यामुळे तिथून मुक्तता होणार नव्हती. तर हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. फक्त ह्याचं बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आपल्याला शोधायचंय. तर अशा पद्धतीने थोडासा विचार करून, म्हणजे इथं थोडासा पॉज घेणं अपेक्षित आहे आणि पॉज घेऊन तुम्ही हा प्रश्न सोडवला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न, स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा याच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते. तर आता ही जी आहे स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा ही स्थापनच टिळकांनी केलेली होती 1905 साली. आता हे जर आपण गाठाळ जरी वाचलं किंवा कठारे वाचलं तर त्याच्यातून कव्हर होण्यासारखा हा प्रश्न आहे. तर स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा लोकमान्य टिळकांनी 1905 ला स्थापन केलेली होती. काल आपण जोड्या लावामध्ये मागच्या क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये पाहिलेलं होतं स्वदेशी वस्तूंसाठी किंवा स्वदेशी चळवळीमध्ये कुठल्या कुठल्या नेत्यांनी काय योगदान दिलेलं होतं. त्यामध्ये बाळ गंगाधर टिळक पण होते. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन मागच्या प्रश्नाला, म्हणजे जेव्हा पेपर सेट होतो आयोगाचा त्यावेळी त्यांच्याकडे रेफरन्स बुक समोर नसतात, तर आयोगाचे पेपर असतात. तर म्हणून आपण पेपरचं चांगलं अनालिसिस ह्याच्यासाठीच केलं पाहिजे. ठीक आहे. आता स्पार्क अकॅडमीने त्रिशूल बॅच जी आहे 2025 साठी जो डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आहे तर त्यासाठी लॉन्च केलेली आहे. आणि त्याचं संपूर्ण जीएस हे फक्त 5000 मध्ये कव्हर होणार आहे. आणि हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधली पहिली बॅच असणार आहे त्रिशूल बॅच. तर त्याचे मर्यादित प्रवेश आहेत, त्यामुळे प्रवेश सुरू झालेले आहेत. बॅचचा कालावधी 10 महिने असणार आहे. तर सर्वांनी या बॅच साठी प्रवेश आपला निश्चित करून घ्या. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणं. आता हा प्रश्न आपण जे रेफरन्सेस वापरणार आहे तर त्याच्यातून कव्हर काही लोकांच्या कव्हर पण झालेला असेल किंवा मोस्ट ऑफ द लोकांचा याच्या त्यांची ठिकाणापर्यंत आपण इतका डीप अभ्यास नसतो केलेला. तर मग असा प्रश्न थोडासा वेग आहे, तुम्हाला अटेंड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही बाकीचे प्रश्न चांगल्या पद्धतीने अटेंड केलेले असतील तर इथं थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हरकत नाही. तर मग याचं उत्तर आयोगाने सी ला 4 असलेला ऑप्शन, म्हणजे हे 2 ऑप्शन गेले. आणि हे पांडुबुर्जी नगरचे होते. ठीक आहे. त्यानंतर बी ला 1, म्हणजे याचा आन्सर 2 आहे. मग आता आपलं काम काय आहे, जर प्रश्न आलेला आहे तर मग जोडा लावा. आपल्याला माहित नव्हतं किंवा आपण ह्याच्यासाठी एक्स्ट्रा एक रेफरन्स बुक नाही वापरू शकत, तर मग आलेले जे प्रश्न आहे याचे आपण बरोबर जोड्या लिहून काढायच्या. जसं पांडुबुर्जी नगरचे किंवा धर्मासुभाम पंढरपूरचे, परत नाशिक अधुरिया खानदेशी आवलचे आणि दोंडी बिरबल हे नाशिकचे, हे समोर समोर लिहून काढायचं. इन केस एका जरी जोडीवर पुढे प्रश्न आला तर आपला तो चुकता कामा नये. म्हणजे नोट्स अशाच गोळा करायच्या असतात. खूप सारी पुस्तकं वाचून आपण जर नोट्स काढायला गेलो तर त्या कधीच पूर्ण होणार नाहीत आणि त्यातनं प्रश्न येतीलच, याची काहीच गॅरंटी नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जितके रेफरन्स बुक वाचतो त्याच्यातून आपल्याला कन्फर्म आउटपुट मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आयोगाचे कदाचित आपण जे वापरलं यावर्षी जे एखादं रेफरन्स बुक वापरलं त्याच्यातूनच आयोगाने पुढच्या वर्षी प्रश्न विचारतील असं काहीच नाहीये. त्यांचे रेफरन्सेस वेगळे पण असू शकतात. त्यामुळे आपला फक्त होल्ड हा क्वेश्चन पेपरवर असला पाहिजे, त्याच्या अनालिसिसवर असला पाहिजे. त्याचे जे काही मागचे प्रश्न आलेले आहेत ते आपले चुकले नाही पाहिजेत किंवा त्या बेसवर पुढचा जर एखादा प्रश्न आला तरी तो आपला चुकला नाही पाहिजे. एवढ्याच गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न,
आता बघा 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वाच्छा. तर हे नाव वाचलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे ते जहाल होते की मावळ होते. ठीक आहे. यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची कारण मीमांसा केली. तर बघा आता त्याच्यामध्ये पर्यायी उत्तर ऑप्शन सब ऑप्शन फॉर्म मध्ये आहे. बघायचं ऑल ऑफ दी अबो दिसतंय का इथं? नाही दिसत आहे. मग कोणत्या तरी चारपैकी कुठला तरी एक आपल्याला नाकारायचे. अशा दृष्टीनेच पुढे ऑप्शन वाचायला सुरुवात करायची. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. आपल्याला माहितीये काँग्रेसला टिळकांनी पण सुट्टीतलं मनोरंजन असं वेगवेगळ्या लोकांनी जे जहाल नेते होते तर त्यांनी टीका केलेली होती सुरुवातीच्या काळात. तर मग नेत्यांनी फावल्या वेळेतील उद्योग किंवा आम्ही केवळ भुंकतोच आवा घेत नाही अशा गोष्टीमध्ये मीमांसा केलेली होती. आणि क्रांतीचा मार्गच एकतर हे एक्स्ट्रीम वाक्य अनुसरला पाहिजे. तर हे चुकीचे आहे. कारण तोपर्यंत क्रांती आणि क्रांतिकारक मुळात ते मवाळ नेते होते. त्याच्यामुळं क्रांती हे मवाळांच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. तर हा डी ऑप्शन गेला. तर डी साठी तर मग ए बी सी बाकीचे 3 आहेत आणि डी ऑप्शन नाहीये. ठीक आहे. म्हणजे एक नाकारायचं असेल तर थोडस प्रॉम्प्टली आपण ते वाचलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता इतिहासाचे जे आपले 15 प्रश्न आहेत ते कव्हर झालेत. आता पुढचा जो सेक्शन आहे तो जिओग्राफीचा भूगोलाचा सुरू होतोय. तर समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये भूरूप लँडफॉर्म्स वर प्रश्न आपल्याला असतो. ठीक आहे. मग हे तुमचे स्टेट बोर्ड मधून कव्हर होणार आहे किंवा 11वीचं जे NCERTचं बुक आहे आणि त्याचा ते इंग्लिश मधून आहे तर त्याचं मराठीमध्ये पण आता आलेलं आहे शारदा पब्लिकेशनचं. त्याच्यातून सगळे लँडफॉर्म्स कव्हर होतात आणि मागचे प्रश्न आलेले पण ते त्याच्यातून कव्हर करून घेतलेले आहेत. तर समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे तर बघा यातलं जे वाळूचे दांडे आणि खाजणे ते संचयन कार्यामुळे आपल्याला माहिती आहे खाजन सरोवर हे संचयन कार्यामुळे तयार होते. तर 3 ऑप्शन मध्ये खाजन सरोवर आहे. तर हे 3 ऑप्शन गेले. उत्तर आपल्याला निघतं समुद्रकडा, आखात, गुहा आणि तटीय स्तंभ. ठीक आहे. जे कॉमन आहे ते थोडा विचार करायचा. वाळूचे दांडे आणि खाजन हे संचयन कार्यामुळे. इथं 2च गोष्टी माहित पाहिजेत की संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप आणि संचयन म्हणजे घासून आणि अपक्षरण म्हणजे घासून आणि संचयन म्हणजे साठून जे तयार होतात त्याला संचयन कार्यामुळे. ते तेवढंच आपण वर्गीकरण करून ठेवायचं. प्रश्न बरोबर येतात. म्हणजे फार अवघड प्रश्न असतात त्याच्यावर. ठीक आहे. आता बघा खालीलपैकी शहरांचा कोणता समूह हा गोल्डन क्वाड्रिलॅटरल किंवा चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गामध्ये येतो? तर आता आपण जे 10वीचं स्टेट बोर्ड आहे जुनं स्टेट बोर्ड आहे तर त्याच्या पहिल्या का दुसऱ्या पेजवरच जे इंडेक्स पेज झाल्यानंतर दुसऱ्या पेजवरच तो एक मॅप दिलेला आहे. भारताचा नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना क्वाड्रिलॅटरलचा एक मॅप दिलेला आहे. मग त्याच्यातून आपल्याला कळतं की कुठले ह्याच्यातून जात नाहीत. ठीक आहे. जात आहेत तर जालंधर, अंबाला, दिल्ली आणि जयपूर हे नाहीये. तर बेंगळूर, चेन्नई, कोलकाता, आग्रा हे जातात. गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा भाग आहेत. तर तो मॅप बघून घ्यायचा. म्हणजे मॅप असं एकदा घेतला आणि पाठ केला असं होत नसतं. त्याला कंटिन्यू बघत राहिलं पाहिजे तर तो मॅप आपल्या डोक्यात राहणार आहे. ठीक आहे. तर ते मॅप रिडिंग पण तेवढंच पाहिजे आपलं. ठीक आहे. आता हा जोड्या लावायचा प्रश्न परत जगाच्या भूगोलावर आहे. तर बघा सहारा वाळवंट, ग्रीस, इराण आणि आल्प्स पर्वतामध्ये आपल्याला माहितीये जे माहिती आहे पहिल्यांदा ते टार्गेट करायचं. डी लाईक फॉन हे वारे आल्प्स पर्वतामध्ये वाहतात. काल आपण मागच्या लेक्चरला जे बघितलेलं होतं ते कोणतं चिनूक वारे जे की रॉकी पर्वतावरून वाहतात. म्हणजे वाऱ्यांवर पण प्रश्न आहे स्थानिक वाऱ्यांवर. जगामधले असतो किंवा भारतामधले असो. भारतामध्ये लू वगैरे ते डी ला 1 बघा एका ऑप्शन वरून पण तुमचा प्रश्न सुटलेला आहे. तर मग काय करायचं आता सहारा वाळवंटातून कुठलं खामसीन वाहतात तर मग ते लिहून काढायचं. ग्रीस मधून सिरोक्कोला ब्लड रेन पण म्हणतात.
ब्लड रेन म्हणतात. आणि इराणमधून सेमन. अशा समोरासमोर त्या गोष्टी लिहून ठेवायच्या, मध्ये परत चुकणार नाही. आता पुढचा प्रश्न, काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल यांच्यामध्ये कोणती पर्वत श्रेणी आहे? तर KLZP अशी ट्रिक होती, म्हणजे मी केलेली होती. काराकोरम वरून खाली, काराकोरम, लडाख, झास्कर आणि पीर पंजाल. मग त्यांनी काय विचारले आपल्याला? काराकोरम आणि पीर पंजालच्या मध्ये. ठीक आहे, काराकोरम आणि पीर पंजालच्या मध्ये एकतर लडाख पाहिजे किंवा झास्कर पाहिजे. ऑप्शन मध्ये काय आहे बघा, झास्कर दिलेली, लडाख असतं तर मग त्याचा कन्फ्युजन करणारा प्रश्नच ते टाकत नाहीत, पण त्या दोन आहेत त्याच्यामध्ये, लडाख आणि झास्कर. तर मग इथं ऑप्शन मध्ये आपला झास्कर आहे. KLZP किंवा बाकीच्या पण लोकांनी बऱ्याच ट्रिक केलेल्या असतील. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा, फक्त काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न, जेव्हा 2020चा पेपर पाहिलेला आपण, त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं? भारतातली लोकसंख्या, त्याची घनता, त्याच्या जोड्या लावायचा एक प्रश्न बघितलेला होता, किंवा महाराष्ट्रातला पण बघितलेलं होतं. तर हा जगाच्या लोकसंख्येवर आलेला प्रश्न आहे. तर कधी कधी काय होतं, असे प्रश्न जर आपण वाचलेला असेल तर आपण करू शकतो, थोडासा विचार करून अटेंड करायचा हा प्रश्न, किंवा मग स्किप पण करू शकतो, पण शक्यतो अटेंड करायचा. तर इथं काय आहे, तर सगळ्यात जास्त घनता, उतरता क्रम विचारलेला आहे. आधी तर बघून घ्यायचं, की हा चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे. ठीक आहे, तर मग हा उतरता क्रम विचारलाय. तर सगळ्यात जास्त घनता मोनॅकोची आहे. मग डी ने ऑप्शन सुरू होणारा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, बाकी सगळे ए नी सुरू होणार आहेत. म्हणजे विचार करायचा थोडासा, की बांगलादेशची असेल का मोनॅको ची असेल, म्हणजे ए नी सगळे सुरू होत आहेत, बाकी फक्त एकच ऑप्शन हा डी नी सुरू होतोय. तर ते उत्तर आहे आपलं. आणि लिहून ठेवायचं. मग आता आलंय ना, तर आपण क्रम लिहून ठेवायचा. ठीक आहे, पुढे आता जोड्या लावायचा हा प्रश्न आहे. थोडासा इंग्लिश मध्ये पण वाचायचा, मराठीतून कळत नसेल तर इंग्लिश मध्ये वाचायचं. ठीक आहे, तर आता बघा, हिमनदीच्या जे माहिती आहे पहिलं त्याच्यावर हिट करायचं. हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार. आता हिमनदी किंवा आईस असणार हे कोणते? ग्रीनलँड. मग बघा, डी ला 3 असलेला ऑप्शन. प्रश्न काहीही अवघड नसतो, विशेषतः जोड्या लावायचा प्रश्न. लगेच तुमचे प्रश्न सुटून जातात. ठीक आहे, डी ला 3. थोडासा विचार करायचा, म्हणजे नवीन प्रश्न आला किंवा न वाचलेला प्रश्न आला तर पॅनिक न होता करू शकतो. मग बाकीचे जे आहेत तर मग जोड्या लावून परत ठेवायचं, आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी कामाला येतं. ठीक आहे, आता हा बघा, खनिज तेल उत्पादनासंदर्भात खालील विधाने पाहायचे आणि ऑप्शन सब ऑप्शन फॉर्म मध्ये प्रश्न असल्यामुळे पहिल्यांदा सब ऑप्शन बघून घ्यायचे. ऑल ऑफ दी अबो पण आहे. ठीक आहे तर मग आपण वाचून घ्यायचं. नुणमती तेल शुद्धीकरण कारखाना हा रुमानियाच्या मदतीने उभारला. मदत आपण कोणाची घेतलेली असू शकते ना, म्हणजे शक्यता आहे. नुणमती तेल शुद्धीकरण कारखाना हा आसाम मध्ये आहे, बरोबर आहे. आणि कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलांचा पुरवठा केला जातो. गोष्टी माहित नसतेला तर उगीच नाकारायच्या नाहीत. त्याच्यामुळं मला सांगा, आता एबीसी बरोबर आहे किंवा एबीसी बरोबर नाही, याच्यामध्ये तुम्ही काय निवडाल? बरोबर आहेत या सोबतच जायचं, नाहीत नाही, तुम्हाला माहित नाही तर तुम्हाला अजिबात नाकारायचा अधिकार नाहीये. तर हा अप्रोच इथं लावायचा. तर हे आन्सर आहे याचं, म्हणजे नंतर लिहून ठेवायचं. म्हणजे नंतर लिहून ठेवण्यापेक्षा पण डोक्यात ठेवायचं की बाबा रुमानियाच्या मदतीने उभारलेला होता, तो आसाम मध्ये आहे. परत एकदा म्हणजे आपलं सेल्फ रिव्हिजन असलं पाहिजे. आणि कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना अंकलेश्वर इथून त्याला अशुद्ध तेलाचा पुरवठा केला होता. आणि जेव्हा आपण पेपर सोडवतो ना, तेव्हा ह्या गोष्टी आपल्या लक्षातच राहतात. प्रॉपर अनालिसिस केल्यानंतर लक्षातच राहतात. एक वेळ पुस्तकातून वाचलेलं तुम्ही विसराल, पण क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर, एकदम डिसिप्लिन मध्ये पेपर सोडवल्यानंतर आणि ज्या गोष्टी चुकलेल्या गोष्टी बघितल्या, अनालिसिस केलं, तर तुमच्या कायमस्वरूपी त्या गोष्टी लक्षात राहतात, तुम्ही ते विसरत नाही. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न.
खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडात काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. तर आता याच्यामध्ये जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा प्रश्न अटेंड करायचा, अदरवाईज जरी नाही केला अटेंड तर असा प्रश्न चालू शकतो. जर तुम्ही तितकं वाचलं असेल, चौधरी सरांचं वगैरे बुक वाचलं असेल तर हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता, किंवा मग नाही केला तरी चालेल. आणि ते बेसिक रेफरन्सेस आहेत तर ते वाचलेलेच असतं आपण, त्यामुळे ते तितकं अटेंड करायचं. आता पुढचा प्रश्न, आता बघा, सियाचीन हिमखंड आणि त्याची ठिकाणं दिलेली आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण न्यूज मध्ये वगैरे पण वाचतो की सियाचीन काश्मीर मध्ये आहे, जम्मू काश्मीर मध्ये आहे. तर मग सियाचीन जम्मू काश्मीर किंवा काश्मीर, तर एकला एक असलेलं एकच ऑप्शन आहे. लगेच तुमची जोडी लागून जाते, वेळ पण खूप वाचतो. नंतर पण काय करायचं, एकदा आता ही जोडी तुम्ही लावली बरोबर, पण तरी एकदा खालती वाचून घ्यायचं नुसतं. जरी मग गंगोत्री माहिती आपल्याला उत्तराखंड मध्ये आहे, तर ते एकदा आपण जी लावलेली जोडी आहे ना ती तशीच आहे का एकदा कन्फर्म करून घ्यायचं. तेवढा वेळ तर आपल्याकडे असतो, आणि मगच तिकडे क्वेश्चन पेपर मध्ये, आन्सर शीट मध्ये, OMR शीट मध्ये गोल करायचा. कारण एकदा का गोल चुकला तर परत ते रिव्हर्स होत नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय उद्यानाचा प्रश्न आहे. जोडा लावा. राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य आणि त्याचं राज्य. मागच्या जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस बघत होतो त्याच वेळी मी सांगितलेलं राष्ट्रीय उद्यान, आणि दरवर्षी याच्यावर प्रश्न असतो कमी अधिक प्रमाणात, त्यामुळं हे करणंच आहे तुम्हाला. जर तुम्ही 4-4च्या फॉर्म मध्ये असं लक्षात ठेवलं किंवा लिहून असं सेपरेट करून, अभ्यास नेहमी तोडूनच करायचा असतो, तर मग ते केलं तर तुमच्या ते थ्रू आउट लक्षात राहणार आहे. आणि असं पुस्तकातून वाचायला गेलं तर तुमच्या ते सगळे राष्ट्रीय उद्यान 50, 52, 53 जी काय आहेत ती, किंवा सगळे अभयारण्य लक्षात राहतीलच अशी नाही. त्याच्यामुळे असं तोडूनच अभ्यास करायचा. तर आता काल जे आपण बघितलेलं भगवान महावीर असेल किंवा बाकीचे राष्ट्रीय उद्यान असतील तर ते पण बघितलेले, ते लिहून ठेवलेलं असेल आपण. त्यानंतर बंदीपूर बघा, आता कर्नाटकामध्ये आहे, तर 1ला 3 असलेला एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, मग आता बंदीपूर कर्नाटकात आहे, केवलादेव राजस्थान मध्ये आहे, इंद्रावती छत्तीसगड आणि मानस हे आसाम मध्ये आहे. हे लिहून ठेवायचं लगेच. ठीक आहे, आता 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. बंदीपूर कर्नाटकात आहे, बांधवगड कुठे, बांधवगड हे मध्य प्रदेश मध्ये. आता सध्या 54 का 55 राष्ट्रीय उद्यान ही झालेली आहेत, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी एक प्रश्न एकाच पेजवर राहतो. ठीक आहे, आता बघा, जागतिक पठार आणि त्यांच्या खंडांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, बोलिव्हिया माहिती असलेल्या गोष्टीवर हिट करायचंय आपलं ठरलंय. तर बोलिव्हिया पठार जे आहे, म्हणजे बोलिव्हिया देश हाच दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, तर मग पठार कुठं असेल, दक्षिण अमेरिकेत. मग ब ला 3 असलेले 2 ऑप्शन आहेत. मग पहिले जे 2 आहेत ते पहिला खाट मारून टाकायचे. त्यानंतर सेंट्रल मॅसिफ हे जे आहे ते युरोपमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे सी ला 2, म्हणजे तुमचं उत्तर निघालं. इथं 2 माहिती असणं गरजेचं होतं. कधी कधी एक जरी माहिती असलं तरी तुम्हाला उत्तर निघून जातं. मग आता बाकीचं लिहून ठेवायचं. कोलंबिया पठार हे कुठे आहे, तर उत्तर अमेरिकेमध्ये आहे, आणि युनान हे आशियामध्ये आहे. लगेच लिहून ठेवायचं आपल्या शॉर्ट नोट मध्ये. ठीक आहे, आता पुढचा, लोकसंख्येची घनता. मी कालच सांगितलेलं होतं लेक्चर मध्ये एका, की तुम्ही ही जी घनता वगैरे असते तर याच्यामध्ये तुम्ही क्रम लक्षात ठेवायचा. घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता. महाराष्ट्राचे असेल तर पहिले 3 जिल्हे, शेवटचे 3 जिल्हे, या गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत. तर आपल्याला इथं माहितीये
घनतेसंबंधी उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर याचा आन्सर आहे 2. ठीक आहे, मग हे करायचंय आपल्याला, पहिले 3 शेवटचे 3 आणि घनता लिंग गुणोत्तर सगळंच करायचंय. ठीक आहे. हा, आता बघा, खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? तर आपल्याला हे माहित आहे की किर्लोस्कर कंपनी जी आहे, किर्लोस्करांचा लोखंडी नांगराचा कारखाना सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलेला होता लक्ष्मणराव किर्लोस्करांनी 1920 ला. तर मग किर्लोस्कर म्हणजे आता इथं ओव्हर थिंकिंग नाही करायचं आपल्याला की रॅनबॅक्सी असेल, पायोनियर असेल का बजाज असेल. जे आपल्याला माहिती आहे, जे आपण आधीपासून ऐकत आलेलो आहे, कधी कधी पुस्तकातून गोष्टी नाही कव्हर होत, आपल्याला जे माहिती असतं किंवा ऐकलेलं असतं तेच खरं असतं. त्याच्यामुळे हे ओव्हर थिंकिंग न करता जर केलं तर तुमचं ते बरोबर येणार. तर पुढचं आहे जोडा लावायचा प्रश्न आहे. नद्या आणि त्यावरील धबधबे, म्हणजे खूप सोपे आणि सरळ प्रश्न असतात जोडा लावायचे. तर बघा, कावेरी आपल्याला माहिती, शरावती नदीवर कोणता धबधबा आहे? जोग. त्यानंतर नर्मदा नदीवर कोणता? कपिलधारा आहे, म्हणजे बी ला 4. बी ला 4 असलेला एकच ऑप्शन आहे, म्हणजे 3 हे आपला आन्सर आहे. म्हणजे शरावती नदीवर जोग आहे, नर्मदा नदीवर कपिलधारा आहे, कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे आणि घटप्रभा कर्नाटक गोकाक. ठीक आहे, अशा जोड्या लावायच्या. सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून एवढ्या किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. आता सूर्यमालेत हे लक्षात ठेवायचं आपल्याला की सूर्यापासून सगळ्यात जवळ ते सगळ्यात लांबचा ग्रह कोणते आहेत हे लक्षात ठेवायचे. त्यातले अंतर्ग्रह किती? 4, बहिर्ग्रह 4. अंतर्ग्रह कुठले, बहिर्ग्रह कुठले हे लक्षात ठेवायचे. पृथ्वीपासून जवळचे ते लांबचा असा क्रम. पृथ्वीपासून जवळचा कोणता आहे? शुक्र आहे आणि सूर्यापासून जवळचा बुध आहे. तर आता बघा, बुध डॅश डॅश ग्रह म्हणजे बुध एवढा 5.8 किलोमीटर अंतरावर, कोटी अंतरावर असून सूर्याभोवती त्याला एक परिभ्रमण, म्हणजे सगळ्यात कमी दिवस कोणाला लागणार आहेत? तो सगळ्यात जवळचा आहे, त्याला सूर्याभोवती परिभ्रमण करायला कमी दिवस लागणार आहेत. मग हे जर आपल्याला हे सगळं माहित नसेल, फक्त बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे हे जरी माहिती असेल तर आपल्याला आपला हे बरोबर येणार आहे. ठीक आहे, तर मग हे 2 आन्सर आहे ह्याचं. आता पुढचा जोडा लावायचा प्रश्न बघा, आपण जे 2020 चा पेपरचा अनालिसिस बघितलेलं होतं त्याच्यामध्ये काय आपल्याला विचारलं? आशियाई चित्ता कोणता, खालीलपैकी कोणता प्राणी हा 1952 ला नामशेष झाला? तर कोणता? आशियाई चित्ता. ठीक आहे, भारतातून नामशेष झालेला. तर मग आता दुसरा म्हणजे त्यामध्ये आपण काय करणं अपेक्षित होतं? जर 2021 चा हा पेपर आहे तर 20 ला अनालिसिस केलेला असेल तर आपण काय करणं अपेक्षित होतं की अजून कोणते प्राणी किंवा पक्षी नामशेष झालेले आहेत, बरोबर? तर मग त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सुटतोय बघा. गुलाबी डोक्याचं जे बदक आहे तर ते लुप्त किंवा नष्ट होणाऱ्यामध्ये मोडतं. तर मग डी ला 3. 2 ऑप्शन आपले गेले, डी ला 3, डी ला 3. तर मग याच्यातून मग तुम्ही एक रिस्क घ्यायची. ठीक आहे, तर मग 2 किंवा 3 दोन्हीपैकी तुम्ही एक ऑप्शन याच्यातला मारू शकतो. मी फक्त प्रश्न कसे डील करायचे हे तुम्हाला सांगते. 2 जरी ऑप्शन, एक जरी तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही तिथं रिस्क घ्यायची, कारण 50% वर तुम्ही येता. ठीक आहे, आता पुढचा जो प्रश्न आहे तो आता पर्यावरण बघा. घातक कचऱ्यांची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून जे बेसल अधिवेशन कधी 1989 ला स्वित्झर्लंड मध्ये, हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. तर 1989 ला स्वित्झर्लंड मध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या झालेल्या होत्या. ठीक आहे, तर बेसल कन्व्हेन्शन 1989. ठीक आहे, तर मग बाकीचे जे कन्व्हेन्शन आहेत, पॅरिस आहे किंवा मॉन्टेरियल आहे, तर हे सगळे कन्व्हेन्शन आपण पर्यावरणात करणं अपेक्षित आहे.
पर्यावरणामध्ये जे 5 प्रश्न येतात राज्यसेवेला, तर त्याच्यात कसं असतं की तुम्ही जे प्रश्न सुरुवातीचे जे टॉपिक आहेत परिसंस्था वगैरे, तर त्याच्यावर पण प्रश्न असतात, पण त्याच्यावर ठरलेले तेच प्रश्न असतात. परिसंस्थेची व्याख्या कोणी दिली, किंवा एखादी व्याख्या ही कुठून आलेली आहे, किंवा इकॉलॉजी ही टर्म कुणी कॉइन केलेली आहे, किंवा इकोसिस्टीम कोणाची आहे, असेच प्रश्न आहेत. एनर्जी पिरॅमिड, बाकीचे बायोमास पिरॅमिड, हे ठरलेले प्रश्न आहेत. पण जास्त वेटेज किंवा जास्त करंट बेस्ड प्रश्न कुठे येत असतील तर ते क्लायमेट चेंज, हवामान बदल ह्या टॉपिकवर येतात. मग हवामान बदलामध्येच हे सगळे निकष आहेत, ओझोन डिप्लिशन किंवा जागतिक तापमान वाढ, ह्या गोष्टी हवामान बदल. आणि हवामान बदल हा टॉपिक खूप महत्वाचा आहे पर्यावरणाच्या दृष्टीने, कारण तो मुख्य परीक्षेला पण परत असणार आहे. त्यामुळं हे करणं गरजेचं आहे तुम्ही. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम हा फॅक्ट बेस्ड प्रश्न होता. तर तो जर्मनीमध्ये सुरू झालेला होता ग्रीन डॉट कार्यक्रम. काही प्रश्न फॅक्ट बेस्ड असतात, ठीक आहे, जसं की US$ मॅचिंग जो करार आहे तो कधी 2004 ला अस्तित्वात आला, तर त्या काही फॅक्ट तुम्ही करणं गरजेचंच आहे. आणि आपल्यापैकी कुणीच लोक अशी नसतात की जे फक्त राज्यसेवाच करतायत, कंबाईन पण आपण करत असतो. त्यामुळे फॅक्टवर पण आपली बऱ्यापैकी कमांड असतेच. आता परिसंस्थेची रचना आणि तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी. आता जर प्रश्न मराठीत कळला नाही तर इंग्लिशमध्ये वाचायचं. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. ही व्याख्या कोणी दिली? मोडेमने दिलेली होती. तर मग इकॉलॉजीची व्याख्या, मग इकॉलॉजी टर्म कोणी आणली? तर ती हेकेलने आणली होती, ठीक आहे. परत इकोसिस्टीम कोणी आणली? इकोसिस्टीम टान्सलीने आणलेली होती. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. व्याख्येवर प्रश्न असतो, म्हणजे ही व्याख्या दिलेली असते, ही कुठल्या शास्त्रज्ञाने कॉइन केली किंवा कुणी दिली, असे प्रश्न येतात. तर आता पुढचा प्रश्न बघा. ओझोन मध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात? तर माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचं नुकसान होतं. ओझोन कमी झाल्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते, तापमान वृद्धी होते आणि मोतीबिंदू होण्याचे कारण. ऑप्शन असं ऑप्शन सब ऑप्शन प्रश्न आल्यावर सब ऑप्शन पहिल्यांदा बघायचा. ऑल ऑफ द अबोव आहे तर गोष्टी जोपर्यंत नाकारायच्या, एक्स्ट्रीम नाकाराव्याशा वाटत नाही तोवर ती गोष्ट, ती वाक्य नाकारायचं नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न. नीती आयोगाच्या 2017 ते 20 वार्षिक आराखड्याची उद्दिष्ट विचारलेली आहेत. आता हा आराखडा आपण जाऊन कुणी वाचलेला नसतो, वेबसाईटवर जाऊन पण आपण वाचत नाही, त्याच्यामुळे त्या ह्यानेच बघायचं. पहिला सब ऑप्शन बघायचे, सगळे दिसत आहेत का? नाही दिसत आहे. ऑल ऑफ द अबोव दिसत नाही, कुठलं तरी एक नाकारायचे, हे डोक्यात ठेवून ऑप्शन वाचायचे. सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे होतं आपल्याकडे बऱ्यापैकी. हाऊसिंग फॉर ऑल 2022 किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं आपल्याला, ह्या गोष्टी होत्या. आणि हाऊसिंग फॉर ऑल, प्रत्येकासाठी घर जसं आणलेलं आपण तसंच 2022 पर्यंत घरात वीज पुरवठा पण आणायचा होता. म्हणजे अ बरोबर आहे, BC गेला, बी बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर आहे, फक्त ए पण गेला. आणि 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना. आता इथं ना ह्या वाक्यासाठी अजेंडापेक्षा आपण हा असा विचार करायचा की झाली का आजपर्यंत, झाली का, असं कुठं वाचले का? वाचलं तर नाही, पण शक्य आहे का प्रत्येक राज्यामध्ये एक केंद्रीय विद्यापीठ? नाहीये. त्याच्यामुळे आणि ऑल ऑफ द अबोव तर नाहीच आहे. त्यामुळे या दोन गोष्टी पॉसिबल आहेत 2022 पर्यंत, हे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळं ए आणि बी हा ऑप्शन घ्यायचा. विचार करून थोडासा AC निवडण्यापेक्षा AB निवडणं चांगलं आहे, सोयीस्कर आहे. आपल्याला सोयीस्कर असा ऑप्शन तिथं निवडायचा, आपल्या सत्स विवेक बुद्धीला हे करून. पुढचा प्रश्न बघा. वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज यांची शिफारस कशाची शिफारस करते? टाकाऊ पदार्थांपासून. पहिला सब ऑप्शन बघायचे. ऑल ऑफ द अबोव पण दिसतोय इथं, तर टाकाऊ लगेच दिसतोय म्हणून तो नाही मारायचा. पहिल्यांदा कृपा करून हे लक्षात ठेवा की
ऑल ऑफ द अबो दिसतोय सब ऑप्शन बघितल्या म्हणून तोच डोक्यात ठेवून असं नाही, डोक्यात ठेवायचं आणि पुढचे ऑप्शन आहेत ते नीट वाचायचे. आपल्याकडे 2 तास वेळ असतो. टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान म्हणजे वेस्ट टू एनर्जी मिशन आहे, किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान आहे, वात अभियान आहे आणि वातावरण बदल आणि आरोग्य हे आहे NECPCCच्या ह्याच्यात. सुरुवातीला आयोगाने हेच आन्सर दिलेलं परंतु तो प्रश्न नंतर कॅन्सल केलेले. ठीक आहे, म्हणजे वाचताना हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचं आता बघा, आता इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा. रांगती चलनवाढ ही कोणतं विधान बरोबर विचारलेलं आहे. पहिला बरोबर हे करून घ्या आणि सब ऑप्शन पण आहेत. सब ऑप्शन मध्ये बघा ऑल ऑफ द अबो दिसत नाही, एक कुठलं तरी नाकारायचंय. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असते. माहिती आपल्याला 3 ते 8% जी आहे ते 3 ते 10% ही चांगली असते इकॉनॉमीसाठी. चलनवाढीच्या म्हणजे ए बरोबर आहे, BCD ऑप्शन गेला, BD ऑप्शन गेला. आता AC का फक्त ए, तर आता B आणि D वाचायची गरज आहे का आपल्याला? नाहीये, फक्त C वाचायचं. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते, ऋणकोचा फायदा होतो चलनवाढीमध्ये. ठीक आहे, मग हे हा ऑप्शन घेऊन जायचं. आता पुढचे 2 वाक्य वाचून बघा. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढत नाही, पैशाचं मूल्य कमी होतं आणि चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी नाही होत, उत्पन्नातील विषमता वाढते. कारण ज्याच्याकडे पैसे आहेत तर तोच ती महागाई अफोर्ड करू शकतो. जे गरीब आहेत त्यांना ते परवडत नाही, म्हणून ती विषमता अजून वाढत जाते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ए आणि सी ह्याचा आन्सर आहे. आता पुढचं बरोबर विधान निवडायचे. 2019च्या जागतिक विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2020 ला पण याच्यावर प्रश्न होता. दरवर्षी प्रश्न असतो, कधी त्याचे निर्देशांक विचारतात, कधी काय. तर बघा, हा जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नाहीये, हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो वर्ल्ड बँक प्रकाशित करते. मानवी भांडवल निर्देशांक ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. तर हे बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 ते 1 याच्या दरम्यान असतो, हेही वाक्य बरोबर आहे. आता जरी या पेपरमध्ये मला 2021 ला 140 मार्क होते तरी सुद्धा मी माझा हा प्रश्न चुकलेला, कारण ओव्हर थिंकिंग. मी तेच तुम्हाला सांगते की मी ज्या काही चुका केल्या त्या मी तुम्हाला सांगते त्या करू नका, म्हणजे तुमचा पुढचा हे तुमच्यासाठी ते सोपं जाईल. तर मी स्वतःच असा विचार केला, म्हणजे माझे बाकीचे अनएक्सपेक्टेडली खूप सारे प्रश्न बरोबर आलेले होते, पण मी इथं विचार केला की 0 ते 1 नाही, 0 ते 100 असू शकतो, म्हणून मी हा विचार करून हे वाक्य उगीच नाकारलेलं. तेव्हापासून मला समजलं की उगीच वाक्य नाकारायचं नाही. आपल्याला माहिती आहे किंवा माहिती जोपर्यंत कन्फर्म नाहीये तोवर नाकारायचं नाही. मी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय किंवा हे म्हणून नाकारायचं नाही, जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म माहित नाही तोपर्यंत. म्हणून हे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, वर्ल्ड बँक प्रकाशित करते ह्युमन कॅपिटल इंडेक्स. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशांचं जतन. इथं हे गोष्टी आता मराठीत नाही कळलं तरी अर्बन प्लॅनिंग अँड हेरिटेज कन्झर्वेशन याच्यासाठी एक स्कीम आली. मी काय सांगितलेलं की तुम्हाला 2014 पासूनच्या ज्या योजना आहेत त्या पूर्व परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्या योजना करायच्या. तर हृदय नावाची, हृदयमध्ये दिसते, याची दिसते हेरिटेज, म्हणून मराठीत हृदय इथं दिली असेल. नियोजनासाठी कोणती हृदय हे नाही कळणार. आणि त्यांनी कंसात पण दिलेलं आहे, विशेष म्हणजे एक्स्ट्रा जेव्हा इलॅबरेट करून दिलेला असतो ऑप्शन तर तो असतो, आणि त्यांनी समजावं हेरिटेज कन्झर्वेशन साठी आहे म्हणून हृदय हे या कंसामध्ये सुद्धा दिलेले आहे. तर हृदय नावाची स्कीम सुरू केलेली होती 21 जानेवारी 2015 ला. ठीक आहे, तर 2015 नंतरच्या योजना तुम्ही फोकस केल्या पाहिजेत.
आता 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्यासाठी 27 लक्ष्यांच्या उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केले? तर जी 27 टार्गेट होती तर त्याचं 6 गटांमध्ये त्याचं विभाजन केलेलं. मग आता आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा तयार होऊ शकतो की आता 11वी विचारली आहे तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण तसं विभाजन केलेलं आहे. तर 12व्या मध्ये काय केले त्यांनी, हे टार्गेट्स कमी केले, 25 टार्गेट्स आणि 7 ग्रुप्स मध्ये त्याचं डिवायडेशन. इथं 6 आहेत, तिकडे 7 मध्ये केलेले. म्हणजे आपण प्रेडिक्शन असं पुढचं लावू शकतो. पुढचा प्रश्न SDG MDG वर एक प्रश्न, म्हणजे एक SDG वर असतो आणि एक MDG वर कंपल्सरी प्रश्न असतो पूर्व परीक्षेला. तर आता शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स संदर्भात कोणती विधानं योग्य आहेत? ठीक आहे, योग्य विचारलेलं आहे. तर SDG आहे शाश्वत विकास संदर्भातील संयुक्त राष्ट्राची परिषद रिओ दी जानेरोला कधी भरलेली होती? परिषद आहे ही 15ला नाही तर परिषद 2012ला भरलेली. मग आता बघा ए असलेलं गेलं, एक ऑप्शन गेला आपला. यामध्ये शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय आहेत. या ध्येयांनी सहस्त्रकातील म्हणजे MDGची जागा घेतली, हे पण बरोबर आहे. तर फक्त हे आणि हा ऑप्शन गेला, बी आणि सी बरोबर आहे. कारण शाश्वत विकास ध्येय हे 12 पासून अस्तित्वात नाही आली, 2015 पासून अस्तित्वात आले. म्हणजे पहिल्या वाक्याने शेवटचं वाक्य उलट पालट करून दिले. परिषद ही 2012 भरलेली आणि ही रिओ +20 परिषद होती ती, आणि जानेवारी 15 पासून ती अस्तित्वात आलेली आहेत. ठीक आहे, 30 पर्यंत ते आपल्याला अचीव्ह करायचे आहेत. मग त्याचे गोल्स किती, टार्गेट्स किती, हे सगळं आपण केलं पाहिजे पुढचे प्रेडिक्शन्स म्हणून. ठीक आहे, आता पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही आय थिंक 2019-20च्या ह्याच्यामध्ये सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली होती? तर ही जी होती ना ती असंघटित साठी सुरू केलेली. ठीक आहे, जशी आपण अटल पेन्शन योजना सुरू केली असंघटित कामगारांसाठी, तशीच श्रमयोगी मानधन योजना जी आहे ती पण असंघटित. मग याच्यामध्ये कोण येईल? बांधकाम मजूर येतील, मध्यान्ह भोजन उपक्रमातील आणि दृकश्राव्य कामगार सगळे येणार आहेत. ठीक आहे, सगळ्यांसाठी होती. एवढं लक्षात ठेवा, असंघटित कामगारांसाठी ती योजना होती. आता पुढचा प्रश्न बघा, किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे? तर अयोग्यमध्ये बघा, हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे निव्वळ राष्ट्रीय, म्हणजे इथं पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बघून घ्यायचे, इनकरेक्ट विचारले आणि NNP संदर्भात विचारलेले आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. तर हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन व मूल्य परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे फॅक्टर इन्कम दर्शवते. याच्या निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे समावेश नसते. तर आता हे बी वाक्य हे चुकीचं आहे, त्यामुळे बी गेला. अयोग्य निवडायचं आपल्याला, इथं फक्त बी अयोग्य आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धी यात नेहमी संघर्ष असतो. आणि दुसरं वाक्य की विकास आणि पर्यावरण यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. तर पर्यावरण शाश्वतता, तर आता बरोबर वाक्य निवडायचंय. तर हे वाक्य जे आहे, पर्यावरण शाश्वतता उद्दिष्ट आणि आर्थिक वृद्धी वाढ करायची असल्यावरती ना परस्पर संघर्ष असतो. पण विकास हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास पण होऊ शकतो. मग शाश्वत विकासाची व्याख्या असते की पर्यावरणाला हानी न पोहोचता किंवा कमीत कमी हानी पोहोचून केलेला जो विकास असतो त्याला काय म्हणतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास. त्यामुळे नेहमी इथं परस्पर विरोध असण्याचं कारण नाहीये. मग फक्त अ बरोबर असणार आहे, ब हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, वाढ आणि विकास, वाढ ही कशी असते तर क्वांटिटेटिव्ह आहे किंवा संख्यात्मक आहे, आणि विकास हा क्वालिटेटिव्ह असतो, गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे थोडासा इथं थांबून विचार करायचा आणि मग प्रश्न डील करायचा.
ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 46 राष्ट्रीय सोलार मिशनची स्थापना 2010 ला सुरू झालेली आहे. हे सोलार मिशन बरोबर आहे आणि याच्यामध्ये 21-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलेले. हा आपल्या अभ्यासाचा भाग असतो आणि हा प्रश्न दोन्ही वाक्य याच्यातली बरोबर आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो रेरा किंवा नियमन आणि विकास कायदा संदर्भात पुढील योग्य विधाने विचारलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये योग्य विधाने निवडायचे. तर सन 2016 मध्ये संमत झाला. घराच्या खरेदीदारांची हित सांभाळणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट आहे रेरा. त्यानंतर जम्मू काश्मीर राज्यात लागू नव्हता. ठीक आहे. तर हे वाक्य तिन्ही वाक्य काय आहेत तर बरोबर आहेत. तर पुढचा प्रश्न. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर हा घटत आहे. आपण दर 10 वर्षांनी जनगणना करतो. यावेळची झाली नाही 21ची, पण दर 10 वर्षांनी जर बघितला आपण ट्रेंड 2000 आपण लोकसंख्याचा जर टॉपिक वाचलेला असेल तर कळतो आपल्याला की आताचा जो आपला वृद्धी दर आहे तो किती आहे. 2011च्या जनगणनेनुसार 17.7%, जो की कमी कमी होत आलेला आहे प्रत्येक 10 वर्षांनी. ओके. तर मग हे वाक्य काय बरोबर आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होते, म्हणजे नव्याने ऍड होणारी जे आहे ना तरुण लोकसंख्या त्याचा हिस्सा कमी होतो. सध्या आपण विचार केला तर आपल्याकडे तरुण लोकसंख्या जास्त आहे, पण हिस्सा कमी होतोय, प्रमाण त्याचं कमी होतंय. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ओव्हर थिंकिंग करून कदाचित आपण हे दुसरं वाक्य चुकीचं करू शकतो, पण इथं थोडासा थांबून विचार करायचा, पॉज घ्यायचं थोडस. पुढे आहे पुढीलपैकी डॅश डॅश याचा सहस्त्र विकास उद्दिष्ट म्हणजे MDG मिलेनियम डेव्हलपमेंट मराठीत नाही कळालं तर इंग्लिश मधून वाचायचं. MDG मध्ये समावेश होत नाही म्हटले, नाही नसणार विचारले म्हणजे कोणकोणते आहेत ते बघा. तर इथं बघा प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरण आहे, स्त्री पुरुष समानता आहे, अर्भक मृत्यू दर नाहीये. इथं काय आहे बाल मृत्यू. आता बाल मृत्यू अर्भक मृत्यू या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बाल मृत्यू दर, नवजात मृत्यू दर, माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर ह्या कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. तर हे सी ऑप्शन गेला. पर्यावरणीय शाश्वतता आहे म्हणजे सी फक्त नाही. जे काही आपले 8 MDG आहेत ते करायचे, जे 17 SDG आहेत ते करायचे. सिक्वेन्स म्हणजे कोणकोणते आहेत ते पाठ करूनच ठेवायचा. प्रश्न त्याच्यावर येतोच कंपल्सरी. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे? मुले मुली या दोघांच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30% पेक्षा कमी करणे. आपल्याकडे जे काही सुरुवातीला टार्गेट ठेवलेली ते प्राथमिक शिक्षणाला धरूनच होते, माध्यमिकचा उल्लेख नव्हता. त्याच्यामुळे हे वाक्य काय चुकीचे आहे. तर ए गेला. योग्य विचारलेले आहेत. जन्माच्या वेळेचा दर 1000, अर्भक मृत्यू 20 पेक्षा कमी करणे. तर हे पण नाहीये, मग बी ऑप्शन गेला. जन्माच्या वेळेचे MMR माता मृत्यू दर लाखामागे 100 पेक्षा खाली करायचंय, खाली आणायचं. आणि मृत्यू विवाह गरोदरपणा या सगळ्यांची 100% नोंदणी अपेक्षित आहे. म्हणजे सी आणि डी ह्याचं उत्तर आहे. पहिल्यांदा ऑप्शन बघायचे, जास्त ऑप्शन कुठे दिसत आहेत किंवा जास्त आहेत का, आणि तसा पण BCD असा ऑप्शनच नाहीये, त्यामुळे दुसरा ऑप्शन असा पण जातोय तिथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने असे प्रश्न थोडे डील केले